दोन्ही बुवांसाठी उत्कृष्ट भजन, समाज प्रबोधन आणि मनोरंजन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दोन्ही बुवांसाठी. बाकी काय दोन्ही बुवा काय काय बोलले ते पॉइंट क्लिअर करतले आणि मगच गजरात हात घालतले. ओके बुवा. बाकी भजन सुंदर आणि मनोरंजन त्याच्यापेक्षा सुंदर, प्रश्नच नाही. ऑल द बेस्ट आणि तुमका पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ओके तुमका रिस्पेक्ट मध्ये सांगितलं, ही गेम नाही. असो बुवानी सांगितल्याने की हडे सापच ग्रहण लागला आणि हडे काहीतरी अर्धा ग्रहण लागला. बुवा तुका माहिती नसेल तर सांगतोय. अरे जेव्हा मनुष्य जन्माला येता ना, जन्मात तेव्हा जन्मल्यानंतर जेव्हा आई त्याच्या डोक्यावर जेव्हा हात फिरवतात तेव्हा ते काय केस येतात. काय तर केस. आणि तुझं मला वाटतं लग्न अजून जाऊ नाही असा तुला समजत. अरे आणि हे दिसता ना, दिसता हे माझं परम भाग्य समजला काय. त्यामुळे टाकल्या बिकल्याच्या विषयात ते कधीच जाऊ नको. हा काय धन्यवाद. आज आपला की समोर जी बैठक लागली असा किंवा जी स्टेजवर ते खुर्ची असत ते आपले सर्वांचे लाडके बुवा तुषार सामंत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कधीच एकदा फोन करा सरपंच साहेब आमचा असं प्रोग्राम करूचा गावात, ह्या लागतं किंवा मंडप लागतो, लगेच ते पुरवतं. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. तसेच वन एक नाईट स्पोर्ट्स यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच विनायक सावंत फॅन क्लब, विनायक सावंत माऊली, खरंच आपल्या एक मांडकुली गावची शान आहात. त्यांनी चक्की म्हणजे ती नाटकामध्ये आपण जी चक्की घालतो किंवा ताल रक्षक म्हणून त्यांनी जी म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य असतं ते एकदम फुल मूड मध्ये वाजवतात दर्शकांमध्ये. आणि त्यांच्यासाठी ना खरंच सलाम असा. आणि त्यांनी ही जी आपली कला असा ना ती पूर्ण 7 समुद्र पार नेऊन ठेवलेली असतात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यानंतर गंधर्वी पेडणेकर आमचे साडू यांच्या मुलगी 251 रुपये पाठवलेला त्याच्यासाठी धन्यवाद. सिद्धेश नाईक आणि सूरज शेगले माझे भाऊ त्यांनी पण प्रत्येकी 200 रुपये दिले. मंडळाचे स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच मिलिंद नाईक शिवसेना उपा तालुका प्रमुख तुळसुली सरपंच यांच्याकडून 500 रुपये आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच शिवसेना पिंगुळी विभाग प्रमुख सदैव तत्पर आणि कुठचोही काही प्रॉब्लेम असलो तर लगेच ते उपस्थितीत असते असे आमचे सन्माननीय दिलीप निजाम साहेब यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच स्वराज मित्र मंडळ बिबवणे यांच्याकडून पण 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आमचे परम मित्र विशाल पालकर यांनी तबला वादक आणि आमचे पकवादक यांच्यासाठी प्रत्येकी 200 रुपयाचे पारितोषिक दिले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा कसा माहिती तू आधी अर्ध्या हळकुंडात पिवळ झालेलो बुवा असं लक्षात लागलं. समजला का? जब मैं पहिली में था ना भाई तब आप थैले में था. विचार कर मी काय सांगितलंय तर त्याच्यानंतर डेअरिंग कर मी काय बोलायचं आणि काय नाही. आता असो परेश बुवा एक आमचे परम मित्र असत. पण आता बारी म्हटल्यानंतर
मनोरंजन हो काय त्यासाठी थोडा तरी बोलायचा लागता. बाकी बुवानी उत्कृष्ट भजन गजर पण छान केल्यानी बतावणी पण केल्यानी आपले पंचरत्न बुवांची गाणी पण घेऊन खरंच बुवा सलाम. बुवा आणि बोलता बोलता बोलून गेला. मी तुमका काय म्हटलंय फक्त बुवा तो म्हणजे केस तुमचे अप्रतिम तुम्ही दिसाक मात्र हिरो असत. तुम्ही बॅनरवर फोटो बघितलात का स्वतःच्या कधी? आता हे बघू नको. जेव्हा दिलास तेव्हा पुन्हा बघितलास काय? एक नंबर. पण मी तुमका एक मनोरंजन म्हणा सांगितलं तर तुम्ही का उडून घेतला स्वतःवरती. तू म्हटलं हे जावा का काय तर चर बिल पडलं त्या टीमात मी गोव्यात गेलोय. अरे गोव्यात जाऊ का व्हायले काय नावी काय शाप बाद झाले. असत ना. अरे बुडा चालत एवढे चांगले चांगले असत त्यांच्याकडे जायचं ना. आणि जाताना वर त्या वाडीतली सगळी मंडळी घेऊन गेलोस. ठीक आहे असो. गजरात सुरुवात करूया. त्यानंतर आता नवीन पिक्चर चालवरती किंवा बरीच गाणी त्याच्यामधनं मध्ये पण आम्ही थोडा मनाचा प्रयत्न करतो असो. तर चांगला वाटतं तर गोड मानून घ्या. होय पेटा उतरलंय तुम्ही ऐकतोच खालसून जोर करीत राहा. तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जगे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुकी गोड साकर सोडून दे रे धनाच्या दुलालसा. जगे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची मगुन घे सावळी मूर्ती हातातल्या पांडुरंगाची. सन्माननीय आमचे गणेश गावकर यांच्याकडून आंबेडकर साहेबांचे आंबेडकर जे आपले युग पुरुष आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं होतं म्हणजे फरमाईश. ती जरा फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय बघा. कोकण पुण्य
एक त्या रायचं नाव, एक त्या रायचं नाव, एक चौदार करावं, एक त्या रायचं नाव, एक चौदार करावं, एक त्या रायचं नाव, एक चौदार करावं. थोडंच राजे ते गाजले कोकण पुण्यभूमीवर, थोडंच राजे ते गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायचं नाव, एक त्या रायचं नाव, एक चौदार करावं, एक त्या रायचं नाव, एक चौदार करावं, एक त्या रायचं नाव, एक चौदार करावं. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला. दलितांनी दलितांचा राजा आडीत केला. दलितांनी दलितांचा राजा आडीत केला. दोन नरबळी इकडे शोभले, दोन नरबळी इकडे शोभले, दोन्ही वीर बहादुरी. एक त्या रायचं नाव, एक त्या रायचं नाव, एक चौदार करावं, एक त्या रायचं नाव, एक चौदार करावं, एक त्या रायचं नाव, एक चौदार करावं. आमचे भाऊ प्रथमेश नाईक यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपये पारितोषिक आले. तसेच तबला वादकासाठी 200 रुपये आणि पकवाज वाल्यासाठी 200 रुपये पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आमचे परम मित्र गावनाळे गावची शान भाचे भाचे म्हणून ओळखले जातात ते प्रथमेश चव्हाण इथं उपस्थित आहेत. त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच आमचे मांडकुली गावचे परम मित्र प्रसाद वारंग आणि धनवान खवणेकर यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा, आज छत्रपती शिवाजी महाराज असले नसते तर आपलं हे भजन पूजन चालू राहिलं नसतं. म्हणून काय म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? 36 हत्तीचे बळ असणारे, त्र म्हणजे त्रस्त भोगलावना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिवाजी शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणी म्हणजे ते, जी म्हणजे जिजाऊचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्र निशाण, हा म्हणजे हार न मारणारे, रा म्हणजे राजाचे हितचिंतक आणि ज म्हणजे जनतेचा राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे माझा छत्रपती शिवाजी महाराज. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांवर एक गाणं घ्यायचा प्रयत्न करतो. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाड, गड किल्ल्याचं नाव, माझ्या देवाचं
नागेश वारन यांच्याकडून एक आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा तुमका पुढे गजर बिंदास बोलायचा. आजची बारी नाही तर आमचे विदाउट तिकीट फुल टाइम पास. जेवढे याचे प्रेक्षक आता थांबले तेवढे थांबवून ठेवची जबाबदारी तुमच्याकडे आहे. बरोबर. गजराक सुरुवात करूया. मध्ये मध्ये काय पॉइंट असतील ते नक्कीच बोलतो. आज रंगलाय तिरंगी सामना मांडकुली गावात. आज रंगलाय तिरंगी सामना मांडकुली गावात. हो उतरली हरिनामाच्या या, हो उतरली हरिनामाच्या या, तिरंगी डबल भरीचा सामना रंगतोय. आणि खरंच परमभाग्य आमचं परेश आणि माझं, कारण आमची पहिलीच बारी आहे. बुवांच्या रायटिंग वाटत 2 बारी झालेले असतात बरोबर ना. त्यामुळे एवढी रसिक मायबाप आमका जागा वेळात वेळ काढून गेले आणि ते आमका मनोरंजन करू म्हणजे आमका खूप असे आशीर्वाद रूपे त्यांनी हे केले. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतोय. म्हणून म्हणतोय मंडळी सारी जमली येते डबल बारीचा सामन्याला, डबल बारीचा सामन्याला, डबल बारीचा
भक्तगण हे मंडळ भारी धावी कलुटिया मांडुली बघा लिंगेश्वर भक्त मंडळ आपलं काही का सुदे सोमवारची ते इथे रेग्युलर भजन रूपी सेवा करतात श्रीच्या चरणी वेळात वेळ काढून. जरी प्रत्येक जण आपापल्या कामाला असला तरी नक्कीच तो वेळ काढून त्या टायमिंगला येऊन इथे भजन रूपी सेवा करतात. खरंच त्यांच्या कार्याला एक टाळ्या होऊन जाऊ दे लिंगेश्वर भक्त मंडळासाठी. आणि मेन महत्वाचं म्हणजे त्यांच्यात एकजूट आहे. काय पण म्हणा त्यामध्ये सिद्धेश धुरी म्हणा, प्रसाद वारंग म्हणा, तुषार सावंत, परेश कैटकर असे सगळे मिळून ते एकजुटीने करतात. कुठलाही कार्यक्रम असाले मांडपुरी सांस्कृतिक क्रीडा एकदा मनावर घेतले नाही तो म्हणजे ते सक्सेसफुल उतरतले असते. म्हणून म्हणतोय पत्ते जरी बावन असले तरी पिसणारा मात्र एकच असतो. पत्ते जरी बावन असले तरी पिसणारा मात्र एकच असतो. आणि एक्के जरी चार असले तरी जिंकणारा एकच असतो. वारे कोणाची बी असू द्या नाच फक्त मांडकुली गावच्या पोरांचा असतो. मांडकुली गावच्या पोरांचा असतो. मांडकुली गावच्या पोरांचा असतो. भजन पूजन कीर्तन नामस्मरण ज्यांच्या मुखे असेल त्यांना कुठलाही प्रसंग येऊ दे. मी माझा स्वतःचा सांगते अनुभव याच्यात नक्कीच तुमका मुक्तता भेटते. पण नेमकी थोडं तरी वेळ काय काढेल का संध्याकाळतो किंवा आपण दिवसभर कामात असतो थोडं पण तरी 15 मिनिटं ते देवाची समाज भजन किंवा कीर्तन किंवा नामस्मरण केला तरी नक्कीच तुमका आयुष्यात आपण सफल होऊ शकतो. म्हणून म्हणतो या भवसागरामध्ये पार करायचं असेल तर आपल्याला नक्कीच भजन कीर्तन आणि प्रत्येकाची प्रामाणिक राहिलं पाहिजे. बरोबर ना बुवा? तरच आपण कारण काय आपण जी बुवा आपल्याला आता खुर्ची काय मिळाली आहे ती सोपी गोष्ट नाही. आपण पण काहीतरी मंडळी देण्याला लागतो. जे रसिक मानव प्रेक्षक एवढे लांबून येतात नाही तर बाकीच्या ठिकाणी गेलो नुसता शेलाव पेटाव बदलाव आणि वरच्या पट्ट्यात जर बारी एका गेले ना मुळा घात घाल त्या काय Thank you.
बघा आज तिरंगी बारी जो थांबलो ठेवलेलो नक्कीच भजन बारी म्हटल्यानंतर 12 रन आपल्याला दाखवतोय. त्यामुळे मनोरंजन म्हणून आपण एक प्रत्येक काय काय बोलतो. मी बरेच तुका बोललोय, तू माका बोललोस, बुवा माका बोलले, मी एक बोललोय. पण कलियुगात जर भाऊ केला तर भजन पूजन कीर्तन या सध्या आपला गोपा सुद्धा. पण हळूहळू या माकाच्या शेलाव पेटा बिटा बंद झाल्याच्या मार्गावर दिसतात आम्हाला भाऊ केलं. कारण असे बरेच भाऊ असत की त्याची आता मी नावा घेणे नाही, पण असं कधी पण भजनाकडे किंवा कुठच्या गोष्टीकडे अहंकार नाही झाला पाहिजे. आता बारी म्हणा मी काय मोठं काय पंडित नाही किंवा गायक नाही, बारी चालतंय. पण जा माझ्या गुरुजीने शिकवले आम्ही ते का त्या गाण्याचा न्याय दिसो प्रयत्न केले आज. ओके तुका भीमचंद जोशी मी म्हटलं एवढा काय राग घेऊची गरज नाही. एक आपलं एक मनोरंजन म्हणा तुम्ही म्हटलं भीमचंद जोशी. कारण ते भीमचंद जोशी म्हणजे एक मोठी व्यक्ती असा, पण एक मनोरंजन म्हणून ती गावला. ओके आणि बुवा असं एकदम पण पडला काय टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला वाटला परेश काय बोललो समाजाच्या अभंगा पण बोलायचा लक्षात ठेवा. ओके ज्यांच्याकडे अहंकार झाला त्याची परिस्थिती माहिती आहे तुमका काय झाली. असे बरेच गुण असत किंवा आपलं अनुभव पण असतात तुमका ज्यांनी अहंकार केले ते सगळे संपत झाले. त्यामुळे आपला समाज व्यवस्थित राहायचा आहे या जगात तर सरळ मार्गाने चालायचा याच प्रकारचा गुण असेल. बाकी काही असेल ते पण आपण शक्यतो जास्तीत जास्त सरळ मार्गाने चालण्याचा प्रयत्न करायचो. आपला कुठे कधी काय कमी पडायचं नाही आयुष्यात. ओके आपला समाज या भवसागर पार करूच असा तर आपणाक नक्कीच हरिनाम रामकृष्ण मुखात ठेवचा असा. रामकृष्ण मुखात जर थोडा जरी ठेवला तर नक्कीच आपण या भवसागरचा पार करून आपण म्हणजे चांगलाच आयुष्य जगा शकतो या जगामध्ये. त्यासाठी म्हणतो
धन्यवाद. काळाचा गजर घेतो आणि पुढील बारी परेश व तुमच्याकडे ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय बोला. ओम नमः शिवाय बोला.
रंग देवते माते तुझा